हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव रुपाली वीरा राऊत, सप्तशृंगीगड उपासना केंद्र। बापू म्हणजे काय हे काही माहीत नव्हतं आधी। माझी मैत्रीण मला दरवर्षी म्हणजे ती 3 वर्षापासून बापूचे चरण तिच्या इथे आलेले होते, बापू स्वतः तिच्या इथे आलेले होते। पण मला काही माहिती नाही, हां बा हिच्याकडे काहीतरी चरण आहे, ही काहीतरी करते उपासना, मला सांगते। मी तिला हो नाही हो नाही हो नाही सांगायची। मग हो येईल ग मी, हो येईल ग मी काय तिला, मग तिने नंतर मला सांगणं सोडून दिलं की तू ये की काय, काहीच नाही। एक दिवस मला अचानक असं वाटलं की शनिवार आहे, हिच्याकडे उपासना असते, आपण जाऊ। मी उपासनेला गेले, मला खूप छान वाटलं उपासनेला गेल्यानंतर। तिथून आल्यानंतर जसं आपली बॅटरी चार्ज होते तसं माझी बॅटरी चार्ज झाली आणि मी म्हटलं आता काही हो, उपासनेला आपण जायचंच आहे। मी तिला बोलली, म्हटलं अगं मी उपासनेला आली, मला खूप छान वाटलं आणि मी म्हणजे माझं मन इतकं म्हणजे खचून गेलेलं होतं की मी उपासनेला आल्यानंतर असं माझं मन भरून आलं। म्हटलं त्यावेळेस मला रडूरडूशी झालं, का नाही माहिती म्हटलं, पण खूप छान वाटलं म्हटलं मला। आणि आता मी ना ही काय उपासनेला येणं टाळणार नाही आणि मी दर शनिवारी तिच्या इथे उपासनेला जायला लागले। आणि साईचरित्र तिचं पठण चालू होतं त्यावेळेस मग मी तिला म्हणायचे, अगं मलाही पठण करायचं आहे, पण माझ्याकडे साईचरित्रच नाही आहे। आणि तिला रोज वाचताना बघायची मी साईचरित्र, पण मी तिला आणि रोज बोलायची मी तिला, म्हटलं अगं नेहमी तू साईचरित्र वाचते पण माझ्याकडे नाहीच आहे गं। माझी बहीण एवढी शिर्डीला असते, मी तिला सांगितलं पण मग तिला मी बोलले शिर्डीत राहून तुझा काही उपयोग नाही, मला साईचरित्र आणून देत नाही। आणि संक्रांतीच्या वेळेस गडावरती पालखी येत असते, शिर्डीच्या भरपूर पालख्या येत असतात आणि त्यातले नाही का काही लोक आमच्या ओळखीचेही आहेत आणि माझ्या बहिणीचे नंदेचे मित्र पण येत असतात। आम्ही त्याला बोलली, म्हटलं विकी एक काम कर ना, मला साईचरित्र घेऊन ये ना, मला साईचरित्र पाहिजे। त्यांनी मला भलतंच कोणतं पुस्तक आणून दिलं। म्हटलं अरे मला हे नव्हतं पाहिजे, साईचरित्र पाहिजे होतं आणि मला वाचायचं होतं रे। तो गुरुपौर्णिमेचा दिवस होता, गुरुपौर्णिमा। आणि आमची आई असंच देवाऱ्यावरती काहीतरी साफसूफ करायला गेल्या आणि एका कोऱ्या लाल कपड्यामध्ये साईचरित्र सापडलं त्यांना। त्या म्हणता अगं बघ गं हे कोणतं पुस्तक आहे, त्यांना काय वाचता लिहिता येत नाही। आणि कोऱ्या लाल कपडा उघडून बघितला तर त्या साईचरित्र म्हटलं आई मला एवढा आनंद झाला। म्हटलं बापू, मी आई तर नाव घेतलंच नाही, मी म्हणते बापू मला साईचरित्र सापडलं, बापू मला साईचरित्र सापडलं। मला बापरे खूप आनंद झाला। आणि मी पहिला फोन माझ्या मैत्रिणीला लावला, हर्षाली विरायला, म्हटलं हर्षू मला नाही का साईचरित्र बापूंनी आणून दिलं गं, मला आता माझं नाव दे म्हटलं, तू मला नाही का साईचरित्र पठण करायचं आहे आणि पहिले माझं नाव देशील म्हटलं तू। ती म्हणती हो गं मी तुझं नाव देते आणि सांगते म्हणे मी कवितावीरांना की नाही का तुम्ही हिचं पण नाव ॲड करा म्हणून। आणि माझा हा पहिला आणि खूप मोठा खूप छान अनुभव होता हा। बापूंनी मला स्वतः साईचरित्र आणून दिलं, कारण की बापूला माहिती होतं हिला फार मनापासून साईचरित्र वाचायचं आहे आणि बापूंनी स्वतः मला ते साईचरित्र आणून दिले। अंबज्ञ श्रीराम।